एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? खरं तर ना हा क्लिनिंगचा व्हिडिओ आहे आणि मला जे आहे तासभरामध्ये माझं बरंचसं घर क्लीन करून काढायचं आहे. पण त्याआधी म्हटलं एक सोपी मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. काही दिवसापूर्वीही मी शेअर केली होती तुमच्यासोबत, पण आज मी सकाळी ही बनवली होती म्हणून म्हटलं 2 मिनिटाच्या आत जे आहे तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघा, माझ्याकडे ना लेफ्ट ओव्हर डोसाचं जे बॅटर होतं ना ते पडून होतं आणि बऱ्याच वेळा मी जरा जास्त ना डोसाचं बॅटर बनवत असते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला ही रेसिपी बनवता यावी. तर मी ना अगदी छोट्या साईजचे डोसे जे आहे ना इथे तव्यावर बनवत आहे आणि जे आहे ना मी पियाला टिफिनमध्ये देत असते आणि तिला खूप जास्त आवडतात हे. त्यामुळे जे आहे ना मी बऱ्याच वेळा हे बनवत असते आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय केली नसेल ना तर तुम्हीही मुलांना ना एक वेळा ही रेसिपी टिफिनमध्ये देऊन बघा. टिफिनमध्येच नाही, तुम्ही अगदी म्हणजे ही रेसिपी ना घरीही ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकतात. इतके छान मस्त टेस्टी आणि काहीतरी वेगळं असं डोस्याचा प्रकार जो असतो तो तुम्ही बनवायला जे आहे तुम्ही ट्राय करू शकतात. तर मी अगदी छोट्या साईजचे जे होते ना इथे जी डोसा होता तो काढलेला आहे आणि चमचीच्या सहाय्याने जे आहे मी डोसे बनवून घेतले अगदी छोटे आणि आता जे आहे त्यांना उलटपलट करून घ्यायचे. अगदी थोडं तेल लागतं, एवढं जास्त तेल लागत नाही यांना बनवण्यासाठी. आणि साईडला करायचे त्यांना आणि नंतर जे आपलं अजून बॅटर असतं ते अशा पद्धतीने टाकत जायचं, जेणेकरून जे पहिले डोसे असतात ना ते छान क्रिस्पी होऊन जातात. आणि जसं त्यांच्यामध्ये थोडा क्रिस्पीनेस ॲड झाला की मग हे साईडला करायचे आणि असं जे आहे 1-2 तव्यामध्येच हे कंप्लीट होऊन जातं. आता याला तडका देऊयात मस्त. त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे, मोहरी घातली, हिंग घातला, कढीपत्ता घातला आणि जे थोडे सुके मसाले आहेत ना ते मी इथे यामध्ये घातलेले आणि पटापट अगदी लगेच घालून मिक्स करायचं याला. आणि यामध्ये ना सांबारचा जे मसाला असतो ना तो घातला की खूप मस्त टेस्ट येते. लास्ट टाईम फक्त सांबार मसाला मी तुमच्यासोबत शेअर केला होता, तर पियाला ना थोडं अजून स्पायसी पाहिजे होतं म्हणून ह्यावेळेस जे आहे ना मी यामध्ये ना चिली पावडर पण थोडं मिक्स केलेलं आहे आणि मस्त अशी कुरकुरीत आणि छान वेगळी अशी रेसिपी जी आहे बनवून माझी तयार आहे. गेल्या 3-4 दिवसापासून ना म्हणजे माझा आवाज जरा बसलेला आहे आणि बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये हे नोटीस केलं जातं आहे, पण काही ऑप्शन नाही आता व्हॉईस ओव्हरसाठी. मला असाच आवाज घेऊन जे आहे व्हॉईस ओव्हर द्यावा लागणार आहे, तर थोडं ॲडजस्ट करा फक्त. आणि चला आता क्लिनिंगला आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी सुरुवात करते आहे मी माझ्या बेडरूमपासून. सगळे जे ब्लँकेट्स आहेत त्यांच्या घड्या घालायच्या आणि जे वाढलेले कपडे आहेत, कारण ऊन जरी थोडं पडत असलं ना तरीही एका दिवसात कपडे जे जास्त जाडवाले असतात ना ते सुकत नाही. त्यांना थोडं रात्रीचं जे आहे ना थोडी हवा पाहिजे असते, म्हणून मी जे आहे सकाळी इथे जे आहे ना आवरायला सुरुवात केली आणि सगळे कपडे वगैरे व्यवस्थित फोल्ड करून ठेवून देते. आणि जागच्या जागी दररोज ठेवलं ना तर बऱ्यापैकी एक्स्ट्राची क्लिनिंग जी असते ना, म्हणजे जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो ना तेव्हा आपल्याला खूप जास्त लोड जो असतो ना तो येत नाही. आणि मी माझं काम करायला ना म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट वगैरे पिया स्कूलला गेल्यानंतर जे आहे ना अराउंड 9:30ला जे आहे माझी अंघोळ वगैरे झाल्यानंतर जे आहे मी क्लिनिंगला सुरुवात करत आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना मला डीप क्लीन यासाठी करून घ्यायची आहे, कारण आम्हाला जायचं आहे गावाला. आम्ही गावी जाणार आहोत आणि जवळजवळ 7-8 दिवसाचा आमचा प्लॅन आहे जाण्याचा. सो आज म्हणजे उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि परवा सकाळी आम्ही निघणार आहोत. तर उद्या सगळं पॅकिंग वगैरेमध्ये माझा पूर्ण दिवस जाईल. त्यामुळे जे आहे ना म्हटलं आज जे आहे स्वतःला एक टार्गेट देऊया आणि एका तासात जेवढं घर मला क्लीन करता येईल ना तेवढं मस्त क्लीन करावं. आणि म्हणून जो आहे यावरच एक फास्ट असं क्विक तुम्हीही तुमचं घर कसं चकचकीत एका तासात ठेवू शकतात तेही तुमच्यासोबत शेअर होईल, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि इथे बघा ते जे मी एक छोट्याशा जे आहे ढक्कनमध्ये जे फॅब्रिक कंडिशनर घातलं होतं ना तर त्याचा स्मेल आता किती दिवस झाले ना अजूनही खूप छान येत आहे. आणि थोडं जे आहे मी इथे डस्टिंग वगैरे करून घेतली. बेड व्यवस्थित झाला ना की मग पूर्ण बेडरूम खूप मस्त दिसायला लागतो. आणि इथे अगदी 4 ते 5 मिनटामध्ये आहे ना पटापट मी एवढं जे होतं ना आवरून ठेवून दिलं. रोज माझी अशी थोडी सवय आहे की अंघोळीच्या पहिले ना मी झाडू वगैरे सगळं मारून घेते, थोडं किचन क्लीन करून घेते. पण सध्या ना मी पहिले माझं म्हणजे हे असतं की पिया गेली ना चहा वगैरे घेतला की थोडी एक्सरसाइज केली की मग एवढं अंग थोडं घामाने असतं आणि मग असं वाटतं की लवकर जरा जे आहे अंघोळ करावी जेणे फ्रेश वाटेल. आणि त्यामुळे जे आहे ना थोडी रुटीन चेंज झाली आहे. मग अंघोळीनंतर जे आहे हे सगळे कामं होत असतात. जे थोडे जास्त दमणारे कामं आहेत ना मग मी ते अंघोळीच्या पहिलेच उरकून घेत असते. पण सध्या थोडा रुटीनमध्ये चेंज झाला आहे बिकॉज ऑफ एक्सरसाइज आणि खूप मस्त रोज चालली आहे माझी. आता सवय झाली मला, त्यामुळे काहीही त्याच्यामध्ये मला एवढं वाटत नाही. अंग वगैरे दुखत
लागत नाही जास्त. स्टार्टिंगचा एक फेज असतो फक्त एक्सरसाइजचा, नंतर आपल्याला एकदा जे आपण यूज टू झालो की मग आपल्याला सवय पडते. आणि आता इथे लगेच जे आहे ना मी किचन आवरून घेते, कारण स्वयंपाकाला बराच वेळ आहे. जवळजवळ मी 11:30-12 वाजता स्वयंपाकाला सुरुवात करत असते आणि तासभरामध्ये स्वयंपाकही होऊन जातो. मग तोवर जे आहे म्हणजे 9 वाजेपासून तर मग 12 वाजेपर्यंत किचन असंच ठेवणं मला जरा नको वाटतं. म्हणून म्हटलं जरा क्लीन करून घ्यावा. आणि आज जी पण डीप क्लिनिंग होईल ना माझी, ती पुढच्या पूर्ण 8 दिवसांसाठी होणार आहे. म्हणून मला जास्तीत जास्त एफर्ट्स जे आहेत ते मला इथे घ्यायचे आहेत. आणि सगळ्यात आधी मी इथे किचन क्लीन झाल्यानंतर सगळे भांडे वगैरे जे आहे ना ते मस्त वॉश करून घेते आणि मग बाकीच्या डस्टिंगला लागणार. सगळ्यात आधी भांडे घासण्याआधी माझी ही सवय झाली आहे की गॅसला आधी माझ्या स्प्रे बॉटलमधलं जे सोल्युशन आहे त्याने चांगलं ओलं करून घ्यावं आणि मग नंतर भांडे घासावे, जेणेकरून भांडे घासलेपर्यंत काय होतं ना की गॅस मस्त छान जे काही कडक चिकट असतं ते सगळं मस्त जे आहे रिमूव्ह लवकर होऊन जातं. एक वाईप मारला की काम होऊन जातं. जास्त जे असतं ना असं खूप जास्त घसघस पुरत नाही मग. आणि ही माझी सवय जी आहे किंवा हे जे माझं सोल्युशन आहे हे मला भरपूर ना म्हणजे फायदा देऊन जातं. माझा वेळ वाचवतं महत्त्वाचं म्हणजे, आणि मेहनत तर वाचतेच. तर बघा इथे भांडे घासून झाले होते आणि लगेच मी किचनही व्यवस्थित क्लीन करून घेतला. आणि सकाळचं काय असतं ना, सकाळची खूप धावपळ असते त्यामुळे जरा किचन ओटा जास्त खराब होतो. अदरवाईज दुपारच्या जेवणाच्या वेळेस एवढा खराब होत नाही. आणि त्यानंतर म्हटलं आता जरा जे आहे मस्त जे आहे इयरबड्स टाकावे कानात आणि आवडीचं जे आहे गाणं ऐकता ऐकतावं मग काम करावं. कारण काय होतं ना, आपला मूड छान फ्रेश असलं ना, तुमचं डोकं शांत असलं, तुमचं डोकं मस्त एन्जॉय करतं आहे, आपलं मन हॅपी आहे ना, मग तुम्ही कितीही म्हणजे जड काम करून घ्या, तुम्हाला जे थकवा आहे ना तो जाणवतच नाही. म्हणून मी जरा काम करण्याआधी ना माझे इयरबड्स कानात घातलेत आणि हे माझं जे आहे शस्त्र. कारण काय ना, मी हा आता सोफा पण थोडा डीप क्लीन करून घेईल. म्हणजे काय होतं ना की धूळ असतेच, जसा पाऊस थोडा निवांत झाला की मग धूळ यायला लागते. आणि काय होतं मग आता जर मी नाही केली ना, मग मी जेव्हा गावाहून येईल ना तेव्हा मला खूप जास्त क्लिनिंग करावी लागेल आणि ती डायरेक्ट डोळ्यांना दिसणारी असेल आणि मला हे असं नको आहे. म्हणूनच मी आज हे सगळं करते. आणि बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे पडलेल्या असतात आणि आता म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस पसारा होऊन एवढा जास्त पसारा होणार नाही. आणि पियाच्याही प्रॉपर डोक्यात गेलेलं आहे की आपल्याला जायचं आहे, त्यामुळे तिचं सगळं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ना सगळं त्या गोष्टीवर आहे की आपल्याला जायचं आहे. त्यामुळे पसारा ती माझं ऐकून घेईल. म्हणजे मी जर तिला सांगितलं की पिया पसारा करू नको, आपल्याला जायचं आहे, तर ते ऐकेल आणि कमीत कमी जो आहे तो घरात पसारा होईल. सो मी ना डस्टिंग करण्यासाठी हा जो ब्रश आहे ना याचाच यूज करते. आणि जी काही बारीक केस वगैरे पण असतील ना सोफ्यावर वगैरे आणि धूळ ही सगळी ना ह्या ब्रशने जे आहे फक्त तुम्ही झटकून लावलं ना तरीही भरपूर धूळ जी असते ना ती निघून जात असते. आणि काय होतं की बाल्कनी आहे, त्यानंतर खिडकी पण इथेच आहे, म्हणून थोडी थोडी धूळ येते. आणि त्यातल्या त्यात माझी मातीचं काम दररोज चालूच असतं काही ना काही कुंडांमधलं, तर त्यातलीही जरा काही ना काही धूळ जी असते ना ती घरात येतच असते. सो ज्या गोष्टी जेव्हा आपण करून घेतल्या ना तेव्हा बरं होत असतं. आणि ही अशी जर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी तुमच्या घराला क्लिनिंग करण्याची सवय लावून घेतली ना, घर खूप छान दिसतं. थोडी डीप क्लिनिंग, अगदी खूप जास्तच नाही, थोडी थोडी करायची आणि त्याने जे आहे फ्रेश वाटतं मनाला. आणि क्लिनिंग तीच असते, म्हणजे आपल्या मनाला शांतता वाटते ना की म्हणजे क्लिनिंग झाली. लोकांसाठी करूच नाही काही, जे काही करायचं आहे ते स्वतःसाठी करायचं. खरं तर मी हे सोफ्याचे कवर धुवायला पाहिजे, पण काय करू आता माझ्याकडे वेळ नाही. आणि ऊन जे आहे आता व्यवस्थित पडायला लागलं आहे आणि त्यानंतर जे आहे मग 8 दिवस तर काही धुणं होणारच नाही. त्यामुळे जेव्हा मी गावाहून आली ना तेव्हाच मी याचं व्यवस्थित जे आहे सोफ्याचे कवर वगैरे जे आहे कुशन कवर हे सगळे वॉश करेल. आता तात्पुरता असेच ठेवते. आणि त्यानंतर हा थोडा एरिया जो असतो हा मला आवरून ठेवायचा असतो. हा जसेचा तसा होतो 3 वाजता, जशी पिया घरी येते ना तिला परत हा सामान असंच ठेवायचा असतो. आणि बघा हे जे मी म्हणजे ट्रे आहे हा, तर मी हा स्टार बाजारमधून घेतलेला तुम्हाला दाखवलाच होता. तर तोही तिने जो आहे त्यावरही तिने कब्जा केला आहे आणि तिचा जो सामान आहे खेळायचा तो तिने त्यामध्ये ठेवला आहे. छोटा ट्रे पण तिनेच घेतला आहे ड्रावरमध्ये, त्यामध्ये बरंच काय काय सामान ठेवलं आहे. आणि मी माझ्या गोष्टींसाठी हा ट्रे घेतला होता आणि तिने घेतला आहे. पण चला काही हरकत नाही, जरा 8-1 दिवस तिला एन्जॉय करू देते. आणि मग ती बोर झाली त्यापासून की हळूच जो आहे तो मीच घेईल आणि मग मला ज्या गोष्टी ठेवायच्या आहेत त्यामध्ये मग मी ऑर्गनाईज करून ठेवेल. आणि काय होतं ना की असं थोडंशी जे आहे मुलांना थोडी सूट दिली ना, त्यांचं मन भरेपर्यंत त्यांनी यूज केल्या ना गोष्टी कमी सगळ्या मिळतात. मी कुठलीही गोष्ट घेऊ दे काही ऑर्गनाईज करण्यासाठी, आधी तिचं जे असतं ना तिचंच चालतं आणि तिलाच सगळ्या गोष्टी पहिले पाहिजे असतात.
जर क्लिनिंग होतच आहे तर मग झाडांना का सोडायचं, कारण त्यांच्याही पत्त्यांवर भरपूर धूळ असते आणि ती जे आहे ना वॉश करूनच छान निघत असते. पण प्रत्येक वेळा वॉश करणं जे असतं ना ते पॉसिबल होत नाही. मग मी काय करते की जेव्हा मी क्लिनिंग करते ना तेव्हा मी त्यांच्यावरची जेवढी मला धूळ अशी कापडाने काढता येईल ना मी त्याला जे असते पुसून काढत असते. आणि त्यानंतर हा माझा एक एरिया असा आहे ना जोवर इथे फर्निचर बनत नाही ना तोवर इथे जो सामान आहे ना तो असाच येत राहील. पण क्लिनिंग करणं आपलं काम आहे. जेवढं आपल्याला शक्य होतं तेवढी क्लिनिंग केली पाहिजे. म्हणजे आपल्यालाही जरा छान वाटतं. क्लिनिंग झाल्यानंतर मन खूप प्रसन्न होत असतं. आणि हा एवढा एरिया जो आहे ना इथे भरपूर गोष्टी किचनवरच्या बनवता. जेव्हा मी स्वयंपाक वगैरे काही करत असते, बाहेरून काही सामान आला तर तो आधी इथेच जो असतो ना ठेवला जात असतो. आणि डोअरच्या अगदी समोर असल्यामुळे ब्लॅक कलरचे जे आहे ना इथे टाईल लावल्यामुळे काय होतं ना की त्यावर लगेच धूळ पण दिसायला लागते. पण काही हरकत नाही. हा व्ह्यू काही दिवसांसाठी आहे, काही दिवसांसाठी नाही, काही महिन्यांसाठी. पण त्यानंतर जे आहे चेंजेस होतील आणि मग मी हाच एरिया खूप जास्त मिस करेल. आणि आता पहा गॅलरीची हाल तुम्हाला दाखवते मी. गेल्या 2-3 दिवसापासून फक्त कामं होत आहे, इथे क्लिनिंग काय होत नाही. म्हणूनच मी आज मनावर घेतलं आणि जास्त माझा वेळ आहे ना तासभरामधला ती ही गॅलरीच खाणार आहे. आणि जरा ऊन होतं ना कडक, म्हणून मी काय केलं होतं ना थोडी कुंडीमधली माती होती तिला असं प्लास्टिकच्या पिशवीवर जे होतं ना छान अंथरून दिलेलं होतं. म्हटलं ही जी आहे छान कोरडी होईल आणि कुठलीही माती रियूज करायची असेल ना तर तिला अशा पद्धतीने उन्हात जे आहे वाळवत टाकायची 1-2 दिवस आणि त्यानंतर तुम्ही तिला म्हणजे दुसरं प्लांट लावण्यासाठी यूज करू शकतात. प्रत्येक प्लांटसाठी नवीन माती घेण्याची गरज नसते. तीच माती अशा पद्धतीने उन्हात वाळवून तुम्ही यूज करू शकतात. आणि पियाचेंना काही टॉयज म्हणजे सॉफ्ट टॉय होते, जसे हे तुम्ही टेडी वगैरे आता इथे बघताय. तर कालच्या दिवशी मी काय केलं ना तिचे जे खराबवाले होते ना त्यांना मी सगळ्यांना जे आहे त्यातला हा जो फायबर आहे हा काढला आणि वॉश करून घेतला. मागे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, एक पिलो बनवली होती मी तिच्या एका टेडीपासून, पियाच्या टॉईजमधल्या टेडीपासून. तर मी तेव्हा ना त्याला वॉश केलं नव्हतं. सो मला तेव्हा रिअलाईज झालं की हा फायबर जर आधी वॉश करून झाला ना तर अजून छान फ्रेश वाटेल. सो मी वॉश करून ठेवलं आहे आणि जेव्हा कधी आता गावाहून आल्यावर वेळ मिळेल तेव्हा मी त्याची जी आहे परत एक पिलो बनवेल. सो इथला जो हा माझा एरिया आहे ना छोटे मी इथे तुम्हाला माहिती आहे सीड्स वगैरे ग्रो करते, तर हा तो एरिया आहे. याला म्हटलं व्यवस्थित क्लीन करावं. आणि आता काय होतं ना इथे ऊन खूप जास्त येतं आहे, त्यामुळे हे सीड जे पण जर्मिनेट छान झालेले आहेत ना त्यांची मला जागा चेंज करावी लागेल. कारण इथे जे आहे आम्ही गेल्यानंतर भाऊ असणार आहे. सो तोच त्यांची सगळ्यांची काळजी घेईल. तो पाणी घालू शकतो पण एवढ्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज त्याला नाही आहे. त्यामुळे मला त्यांची जागा पण चेंज करावी लागेल. आणि फायनली जे आहे थोडी डस्टिंग केल्यानंतर जे आहे मी गॅलरी आता मस्त क्लीन करून घेते. दिवाळीत पूजेसाठी आणलेल्या झाडूचा उपयोग ना मी अशा पद्धतीने नेहमी करत असते. आणि हा एरिया ना अशा पद्धतीने मी क्लीन करून घेते, कारण इथे ना म्हणजे धूळ एवढी जास्त दिसून नाही येत, पण जी माती असते ना कुंड्यांमधली ती खूप जास्त वेळा मला दिसत असते. त्यामुळे मला असं वाटतं की जेवढं मला क्लीन इथे ठेवता येईल तेवढं ठेवावं, जेणेकरून जेव्हाही गॅलरीत मी आली की मला मस्त वाटेल. आणि अजूनही स्पायडर प्लांटचे काही कटिंग्स आहेत ना तर त्या पाण्यातच ग्रो करताय. लवकरात लवकर मला त्यांनाही ट्रान्सफर करून घ्याव्या लागतील जाण्याच्या आधी. क्लिनिंग आपण का करतो बरं? आणि असा प्रश्न जर कोणी विचारला तर आपल्या डोक्यात सगळ्यात पहिलं उत्तर हे असं असलं पाहिजे की क्लिनिंग मी स्वतःसाठी करते, माझ्या मनाच्या शांतीसाठी जे आहे मी क्लिनिंग करत असते. कारण आपण लोकांसाठी जर आहे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी आपल्याला म्हणावं की तुझं घर किती छान दिसतं, तर नाही. तुमच्याकडे जेव्हा कोणी येणार असेल ना तेव्हाच तुमचं घर खराब सापडणार. पण तुम्हाला जर हॅबिट असली दररोज घर क्लीन करण्याची तर मग कोणीही येऊ द्या, कुठल्याही वेळेला येऊ द्या, तुमचं घर नेहमी क्लीन चकचकीतच दिसेल. तसं पाहिलं तर आमच्याकडे कुणीही पाहुणे येत नाही जास्त. आणि कुणी येणार असलं ना तर महिन्यापूर्वी माहीत असतं की हा व्यक्ती आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे माझ्याकडे पूर्ण महिना पडलेला असतो घर क्लीन करायला. तरीही मी दररोज घर क्लीन करते. कारण मी आता हे सगळं कामं जे आहे ना एन्जॉय करायला लागले. आणि जेव्हा मला बोर होतं, नको करावंसं वाटतं, तेव्हा मी म्युझिक ऐकते किंवा काहीतरी मग अशा गोष्टी मी सगळ्या माझ्या आजूबाजूला क्रिएट करून ठेवल्या आहे की त्या माझा मूड चेंज करतील. जसं माझं प्लांट आहे किंवा मला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत DIY वगैरे करायला आवडतात. मग मी त्या दिवशी स्किप करून काही ना काही पण मात्र मी करतच राहते. याने माझा वेळ जो आहे ना खूप छान जातो, निवांत जातो, शांत असतं मन. आणि मन प्रसन्न असलं ना की मग पूर्ण दिवस छान जातो. दुसरा दिवस पण येण्याची वाट जी असते ती बघितली जाते. आजचा दिवस तुमचा बोर गेला ना उद्याच्या दिवसामध्ये तुमचे काहीही स्वप्न नसतात. त्यामुळे आजचा दिवस आपण किती छान जगतो यावर भर दिली पाहिजे. याने तुमचा उद्याचा दिवस खूप छान जातो. तर चला,
खूप साऱ्या क्लिनिंगसोबत, एवढी जास्त नाही, बऱ्यापैकी माझं घर छान क्लीन आणि ऑर्गनाइज झालेलं आहे. तर चला मी आता व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.